मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की उद्या तुमचा पेपर होणार आहे. तर तुमच्याकडे हॉल तिकीट आले असेल, तुम्हाला सूचनाही आल्या असेल आणि वर्गात तुम्हाला कदाचित OMR वर जर शिक्षकांकडे OMR असेल तर त्याची प्रॅक्टिस पण घेतली असेल. परंतु मी इथे पुन्हा एकदा सांगतो की ही OMR कशी असणार आहे. तर बघा इथं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवत आहे, कदाचित तिथे कलर मध्ये हे OMR असू शकते. आता इथे बघा माझ्यासमोर हे 5वीची एक OMR आहे जे की तुम्हाला उद्या आता तिथे परीक्षेला मिळणार आहे. बघा इथे हॉल तिकीटवर असणार सेंटर नेम, सीट नेम, मीडियम, ब्लॉक हे सगळं पहिलेच प्रिंट होऊन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे काहीही लिहायची गरज पडणार नाही. त्यानंतर इथे एक बारकोड राहणार आहे. तसेच हे जी वर्तुळ आहे हे पण तुमच्यासाठी वापरायची नाही. हे तुम्हाला काही इथे जसं नवोदय परीक्षेमध्ये तुम्ही गोल केले होते तसं तुम्हाला करायची गरज नाही. त्यानंतर बघा प्रश्नपत्रिका जे आहे ते ABCD असे 4 संच असणार आहे. त्या प्रश्नपत्रिकेचा संच मात्र इथे लिहायचा आहे जे काही असेल आणि ते तुम्हाला इथे गोल करायचं आहे जे असेल ते, किंवा मग जे काही करायचं असेल ते तिथले जे शिक्षक असेल त्यांनाच विचारून करा. ठीक आहे, बाकी तुम्हाला इथे काही करायचं नाही. त्यानंतर त्या वर्गावर जे काही शिक्षक असेल, पर्यवेक्षक असेल तर त्यांची इथे सही राहणार, ते शिक्षक करणार. इथे तुम्हाला काही करायचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर फक्त तुम्हाला जे सांगितलं प्रश्नपत्रिकाचा जो संच कोड आहे ते तुम्हाला इथं जो कोड असेल ABCD पैकी तर तुम्हाला ते C जर असेल समजा तर C ला गोल करावं लागेल आणि इथं C लिहावं लागेल. तर ते शिक्षकांना विचारूनच तुम्ही तिथे करा. कारण की कसं एकदा जर तिथं चुकलं तर मग पुन्हा तुम्हाला ते दुरुस्त करता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता हे 5वीची माझ्याकडे OMR आहे. तिथं काही सूचना दिल्या आहेत, जसे की तुम्हाला जे उत्तर आहे ते पेन्सिलनं गोल करता येणार नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सवय असते का पेन्सिलनं ते गोल करतात, तर तसं करता येणार नाही. तुम्हाला एक तर काळा पेन घ्यावा लागेल किंवा निळा बॉल पेन घ्यावा लागेल वर्तुळ करण्यासाठी. ठीक आहे. आणि एकदा का तुम्ही ते वर्तुळ रंगवला की मग बदलवता येणार नाही. तसेच एकापेक्षा अधिक वर्तुळे ग्राह्य धरलेली जाणार नाही. बघा 5वी साठी थोड्या सूचना वेगळ्या आहे आणि 8वी साठी थोड्या वेगळ्या आहे की 8वीचा पण माझ्याकडे OMR आहे. तर बघा 8वीची हे OMR आहे 8वीची, हे बघा, आणि ही जी आहे ही आहे 5वीची. दोन्ही जवळपास सारखे आहे, फक्त एक सूचना याच्यामध्ये थोडी वेगळी आहे, तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा त्यानंतर इथे एकापेक्षा अधिक वर्तुळे म्हणजे एक प्रश्न आहे आणि त्याचे 4 वर्तुळे आहे. तर तुम्हाला त्या 4 पैकी एकच वर्तुळ जे उत्तर बरोबर असेल तो तुम्हाला गोल करायचा आहे. ठीक आहे. गोल म्हणजे असा पूर्ण डार्क करायचा आहे. खाडाखोड केली किंवा अर्धवट भरलेला वर्तुळ त्याचे गुण तपासल्या जाणार नाही किंवा त्याला मार्क भेटला नाही. इथं सर्व बरोबर पद्धती आणि चुकीच्या पद्धती दिलेल्या आहे. उत्तरपत्रिकेस घडी घालता येणार नाही, स्टेपल करता येणार नाही. जे काही तुम्हाला OMR मिळेल त्याला अगदी चांगल्या पद्धतीनं ठेवायची आहे. पाण्याची बॉटल असेल तर तुम्ही खाली ठेवा. ठीक आहे. किंवा असं काही असेल तुमच्या कंपास पेटीमध्ये किंवा तुमच्या जवळ का ज्याचे डाग या OMR ला लागू शकते किंवा पाणी सांडू शकते, अशा सगळ्या वस्तू थोड्या तुम्ही दूर ठेवा. तसेच उत्तरपत्रिका फाटली नाही पाहिजे किंवा खराब नाही झाली पाहिजे. जर असं झालं तर ते तपासता येणार नाही किंवा मग ते गुण मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर या उत्तरपत्रिकेसोबत असलेली कार्बन लेस कॉपी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवायची आहे. ही जे काही OMR राहील तर या OMR सोबत एक कार्बन कॉपी पण तुम्हाला दिली जाईल. म्हणजे जसे तुम्ही या वर्तुळाला इथं उत्तर सोडवताना गोल करसाल तर त्या कार्बन कॉपीवर खाली पण ते दिसणार आहे त्यावर. तर ते कार्बन कॉपी नंतर तुम्हाला फाडून स्वतःजवळ जेव्हा रिझल्ट लागेल किंवा आन्सर की येईल तर तोपर्यंत तुम्हाला ते जपून ठेवायची आहे. जर काही चुकलं किंवा काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते मग कार्बन कॉपी कामी पडत असते. ठीक आहे. तर बघा इथं सर्व 75 प्रश्न दिलेले आहे. आता आपण बघू की गोल करण्याच्या पद्धती. बघा इथे 4 गोल दिलेले 1 2 3 4. तर यामध्ये 2 क्रमांकाला डार्क केलेला आहे म्हणजे ही योग्य पद्धत आहे. त्यानंतर बरेचसे मुलं काय करते अशी फुली मारते. काही मुलांना OMR कशी भरायची हे माहित नसते. ते फुली जर मारली त्याचे बरोबर जरी तुम्ही इथं सोडवलं असेल उत्तर तरी त्याचे गुण तपासल्या जात नाही. बघा इथे बघा छोटासा डॉट केला आहे, इथे पण मधात डॉट केलेला आहे, इथं अशी रेष मारलेली आहे. तर हे सगळ्यात चुकीच्या पद्धती आहे. त्यानंतर या प्रश्नाच्या उत्तरात बघा 2 वेळा गोल गोल केलेले आहेत, तर हे तपासल्या जात नाही. हे 5वीची OMR आहे.
त्यानंतर बघा हे पर्यवेक्षकांनी हे स्वतः भरणार आहे, उपस्थित आणि अनुपस्थित हे तुम्हाला भरायचं नाही. तिथे जे काही शिक्षक असेल ते उपस्थित आहे की नाही ते स्वतः करतील इथे गोल. ठीक आहे, तुम्ही काही करू नका. त्यानंतर सोडविलेल्या प्रश्नाची संख्या आणि न सोडवलेल्या प्रश्नाची संख्या हे इथं तुम्ही लिहू शकता की तुम्ही हे किती प्रश्न सोडवलेले आहे आणि किती न सोडवलेले आहे. मग सोडवले आणि न सोडवले असे टोटल त्याची 75 प्रश्न होतात. पण शक्यतो तुम्हाला सर्वच सोडवायचे आहे हे लक्षात ठेवा. 75 पैकी 75 प्रश्न सोडवायचे आहे. त्याच्यामुळे सोडवलेले जे प्रश्न आहे इथं 75 येईल आणि इथं न सोडवले 0 येईल. आणि जर तुम्ही नाही सोडवला समजा एखादा तर मग ते इथे काउंट करावं लागेल. त्यानंतर खाली बघा पर्यवेक्षकाची सही. तिथे जे काही कोणी शिक्षक असेल तर ते शिक्षक इथं नाव लिहितील आणि इथं सही करतील. इथे मात्र विद्यार्थ्याची सही आहे, इथे तुम्हाला सही करावं लागेल. ठीक आहे, शक्यतो हॉल तिकीटवर किंवा फॉर्म भरते वेळी जशी केली तशीच करा. ठीक आहे, तर बघा हे अशा पद्धतीच्या सूचना आहे 5व्या वर्गासाठी. आणि 8वीचं जर म्हटलं तर हे 8वीची आता OMR आहे. तर हेही सेमच आहे, नाव वगैरे, सीट नंबर, सेंटर नंबर, मीडियम, ब्लॉक हे सगळं पहिले प्रिंट होऊन येणार आहे. त्यानंतर इथं बारकोडचे जे इथं गोल केलेले आहेत हे तुम्हाला करायची गरज नाही. फक्त इथं प्रश्न पत्रिका जो संच कोड आहे हे तुम्हाला इथं नोंदवावं लागेल. जो कोणता असेल ABCD पैकी कोणताही असेल तर त्यापैकी इथं लिहायचं अक्षर आणि इथं गोल करायचं. तर हे तुम्ही शिक्षकांनाच विचारून करा. त्यानंतर संच कोड अचूक नोंदविल्याबाबत पर्यवेक्षकाची सही, तर तिथले जे शिक्षक आहे इथं सही करतील. त्यानंतर बघा आता 5वी आणि 8वी मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सांगतो मी. बघा बाकी सगळ्या 5वीच्या आतापर्यंत सूचना जशा मी दिल्या इथे दिलेल्या आहे त्याच पद्धतीच्या राहील. इथे विद्यार्थ्याची सही, तर पर्यवेक्षक शिक्षक नाव आणि सही करतील. हे प्रश्न तुम्हाला 75 सोडवायचे आहे. जेवढे सोडवले ते इथे लिहायचे, न सोडवले इथे त्याची टोटल. त्याच्यानंतर उपस्थित आणि अनुपस्थित हे तिथले शिक्षक करणार आहे. फक्त सूचनामध्ये कोणता फरक आहे की 8वीचे जे काही प्रश्न असतात तर काही प्रश्नामध्ये असं म्हटलेलं राहते का जे अचूक पर्याय आहे खालीलपैकी 2 अचूक पर्याय आहेत तर ते तुम्हाला दोन्ही गोल करायचे आहे. मग बघा हे दुसऱ्या नंबरचा तिसऱ्या नंबरचा जो पॉइंट आहे तो फक्त 8वी आणि 5वी साठी थोडा वेगळा आहे. 5वीला असे 2 गोल करा असा एकही प्रश्न नसतो. मात्र 8वी साठी असू शकतो का 2 अचूक पर्याय निवडा. तर इथं बघा इथे 1 2 3 4 3 आणि 4 ला गोल केलेला आहे, डार्क केलेला आहे. म्हणजेच काय तिसरा आणि चौथा हे 2 जे पर्याय आहे ते अचूक आहे. ठीक आहे, अशा वेळेस मार्क भेटते. परंतु प्रश्नामध्ये लिहून पाहिजे तसं की अचूक 2 पर्याय निवडा म्हणून. ठीक आहे, बाकी इथे 4 पैकी 1च सोडवायचा आहे. त्यानंतर इथे बघा हे चुकीच्या पद्धती आहे. मी जशी आता 5वीची OMR दाखवली त्याच पद्धतीनं. बाकी कार्बन कॉपी 8वीला पण, कार्बनलेस कॉपी 8वीला पण मिळणार आहे. ठीक आहे, प्रश्नपत्रिका खराब होऊ द्यायची नाही, त्यावर पाणी वगैरे असं खाडाखोड, स्टेपल वगैरे, घडी असं काही तुम्हाला करायचं नाही. तर अशा पद्धतीचे OMR आहे. तर हे तिथं वेगवेगळ्या कलरमध्ये राहणार. हे सॅम्पल OMR आहे जे की प्रॅक्टिससाठी आपण वापरू शकत होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीची. तर मित्रांनो कदाचित जर शक्य झालं तर आणखी एखादा व्हिडिओ येऊ शकते. परंतु तुम्हाला आत्ताच उद्या होणारी जे काही परीक्षा आहे तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आतापर्यंत जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही चांगले बघितले असेल तर तशा पद्धतीचे प्रश्न हे निश्चितच पेपरमध्ये येणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीची तुमची तयारी झाली पाहिजे आणि जेवढी तयारी असेल तेवढी निश्चितच तुम्हाला मार्क मिळणारच आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.